हाय फ्रेंड्स, नमस्ते. तर सकाळी उठले, आवरून झालेलं आहे माझं सगळं आणि फ्रेश पण झाले, नाश्ता पण झालेला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. तर रोज भाजीला काय करायचं म्हणून हे मी उद्याच्यासाठी हे काळे हरभरे घेतलेले आहेत. यामध्ये पाणी टाकून धुवून घेणार आहे. आत्ता हे असे व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि पाणी काढायचं आणि परत पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. हे पाणी धुवून घेतलं, पाणी ओतून टाकलं आणि हे आता दुसरं पाणी आहे. तर आता ही आपली झालेली आहे उद्याची तयारी. साईडला ठेवून देते, झाकण ठेवून. हे झालं उद्यासाठी. त्याला मी मुरमुऱ्यांचे पोहे बनवलेले होते. तुम्ही माझा शॉर्ट जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. ही रेसिपी मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे. काम माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता मी बनवणार आहे पुलाव, सोयाबीन पुलाव बनवणार आहे. तर चला आता सोयाबीन पुलाव बनवायची मी तयारी करते व भेटूयात आपण. असं सगळं काम झालेलं आहे माझं, झाडू फरशी वगैरे हे पाहू शकता तुम्ही. सगळं आवरून घेतलेलं आहे. हे वाळवलेले कपडे 2-3 ते आणून ठेवलेले आहेत आणि हे असं क्लीन झालेलं आहे सगळं बऱ्यापैकी. माझं सगळं काम झालं. आता स्वयंपाक करणार आहे ना मी. पुलाव बनवण्यासाठी मी हे कांदे घेतलेले आहेत, थोडेसे कट केलेत आणि हे पण कट करून घेणार आहे. आता हे 3 बटाटे घेतले, ते सोलून घेतलेत बटाटे. आता असे 3ही बटाटे माझे सोलून झालेले आहेत. असं सगळं कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकून ते पाणी घेतले. बटाटे आहेत त्यामुळे ॲड केले. हे राहिलेले कांदे होते ते कट करून घेतले. हे असे कांदे कट केलेत. भांडं मी तांदूळासाठी घेतलेलं आहे. हे ग्लास आहे माझं तांदळाचं. 2 आणि 3. तर हे 3 छोटेसे ग्लास माप माझं आहे, ते मी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी दही घेतलेलं आहे, 2 ते 3 खायचे टीस्पून. इथे मी 3 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहे. इथे कोथिंबीर आहे, इथे 2-3 मिरच्या आहेत, इथे लवंग, विलायची, तेजपत्ता, दालचिनी हे घेतलेलं आहे. इथे 1.5 टॅमॅटो घेतलेला आहे आणि इथे मी बटाटा घेतलेला आहे. टॅमॅटो कमी ह्याच्यासाठी घेतलेले आहेत कारण आपण त्याच्यामध्ये दही टाकणार आहे पुलावमध्ये. पण ही वाटी घेतलेली आहे मी, यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे, खूपच किंचित लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला, 1 चमचा आणि अजून अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद. अद्रक लसूण पेस्ट पण घेतलेली आहे आपण आणि इथे तांदूळ घेतलेला आहे. सोयाबीन सुद्धा आपले ॲड आहेत. सोयाबीन पण आपण छान भिजवून घेतलेले होते. हे असं सगळं घेतलेलं ऑलरेडी. कांदा वगैरे लाल झालेला आहे, थोडासा लाल होते, म्हणजे झालेला नाहीये, होतोय, थोडासाच झालेला आहे हलका.
कुकर झाला की आपण जेवतानाच भेटूयात. चला बाय. तर इथे मिरच्या टाकलेल्या आहेत. तर आपल्याला कांदा आहे ना जास्ती लाल नाही करायचा आहे, लाईट ब्राऊन करायचा आहे. तर आपला असा भात रेडी झालेला आहे. तर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ पहा ज्यात मी तूप बनवलेला आहे. ते तूप आहे हे. आता रेडी झालेला आपला. आणि इथं प्लेटिंग करून छान असं माऊ माझी जेवायला बसतीये. चला बाहेर. तर जेवायला बसलोय आता. या जेवायला. कसा वाटला सोयाबीनचा पुलाव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आता आम्ही जेवतो. बाय बाय. आता आम्ही निघालो आहे बाजारामध्ये. थोडंसं काही सामान घ्यायचं आहे घरातलं. चला तिथं गेल्यावरती पाहूयात आपण. हे सामान वगैरे पाहायला किचनसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेण्यासाठी आलेलो आहे. खूप छान आहे इथे सामान भरपूर आहे. स्टीलचे भांडे वगैरे सगळं काय आहे. तर आत्ताच मी बाजारात जाऊन आले. काही वस्तू माझ्याकडे किचनच्या नव्हत्या प्लेटिंग वगैरे करण्यासाठी. प्लेट व्यवस्थित अशी छान दिसल तर मी ते बाजारातून घेऊन आलेली आहे. ते आता मी तुम्हाला दाखवते. तर चला बघूया. किचनसाठी मी कपडे घेतलेले आहेत. इथं हे प्लेटिंग वगैरे नाही का करण्यासाठी अशा मी ह्या छोट्या वगैरे नाही का वेगवेगळ्या आकाराच्या कलरच्या मी प्लेट घेतलेल्या आहेत. ही सुरी घेतलेली आहे. माझी पकड जी होती ना ती सारखी ना असे भांडे कढई वगैरे सटकत होती. या छोट्याशा वाट्या, हे चहाला कप, ह्या वाट्या, हे घासणी वगैरे तर काय ते तर रेग्युलरच आहे. ते संपली होती माझी. हे फॉईल पेपर वगैरे नाही का किचनला रेसिपीज बनवण्यासाठी. ह्या ज्या दोन आहेत त्या छोट्याशा वाटल्या आहेत. राई जिऱ्याच्या ज्या माझ्या भरण्या होत्या छोट्या त्या खराब झालेल्या तर मी त्या टाकून दिल्या. तर मी त्या घेऊन आले. हे एवढं काय मी सामान घेऊन आलेली. आणि खूप छान आणि इतकं म्हणजे नाही का आपल्या बजेटमध्ये बसल असं हे सर्व सामान आहे. तर पाहू शकता तुम्ही. खूप छान होतं तिथं.